काका, अरे तू कशाला आणलीस बॅग? अरे मी आणली असती ना. काका, पण काहीही म्हणा, आजचं जे तुझं स्पीच होतं ना, ते सुपर्ब झालं. माइंड ब्लोईंग यार, माइंड ब्लोईंग. कमाल आहेस तू. आणि काका, तुला तर माहितीच आहे की लहानपणापासून तू माझा आयडलच आहेस. मला ना, मला आयुष्यात तुझ्यासारखं बनायचं आहे. तुझ्यासारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. हो. पण काहीही म्हण, तुझं आजचं स्पीच म्हणजे हा 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 वा, सुपर्ब यार. म्हणजे ते ऐकून मी इतका मोटिवेट झालो ना, की मला असं वाटतं की आत्ता मी काहीतरी करून दाखवावं, स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं. आणि काका, त्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मला आपल्या कंपनीमध्ये एखादी मोठी जबाबदारी जर मिळाली तर अ, काय काय म्हणालास? अजून ती वेळ आली नाहीये. हो, असेलही, पण काका, 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 अरे काका, डॅम इट, बेकारडा गेला पुन्हा मला फाट्यावर मारून. काय तर म्हणे अजून वेळ नाही आली आहे तुझी. काय समजतो काय स्वतःला हा? हा, याचं मी इतकं पुढे पुढे करत असतो, तो सांगेल ते सगळं काम करत असतो, आणि आणि अजूनही कंपनीमध्ये एक एक चांगली चांगली पोझिशन देऊ शकला नाहीये मला. ठीक आहे, हरकत नाही. ज्या दिवशी पॉवर माझ्या हातात येईल ना, त्या दिवशी त्या दिवशी तुझी वाईट वेळ सुरू होणार. नाही तुला रस्त्यावर आणलं ना काका, तर माझं नाव राजवीर बिराजदार नाही.